आदरणीय व्यासपीठ, माझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बंधू आणि भगिनींनो, जेवढे लोक आत आहेत तेवढेच लोक बाहेर आहेत. नेहमी जे दुर्लक्षित आहेत त्यांना मी आधी न्याय देतो, तेव्हा बाहेरच्या लोकांची मी क्षमा मागतो की तुम्हाला आत येता आला नाही तरी मी पोहोचत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. मी कधीच वेळेवर येत नाही, पण आज मात्र सगळ्यांच्या आधी वेळेवर आलो. विलासरावनी खात्री करून घेतली की मुंडे गेले की नाही, मग ते आले. आता तरी वर्तमानपत्र मुंडे वेळेवर येतो असं लिहितील अशी मी आशा करतो. मला कधीच बोलण्याची भीती वाटत नाही. आज तागायत मी कधीच लाखोंच्या सभेला, विधानसभेला, लोकसभेला, जिल्हा परिषदेत बोलताना घाबरलो नाही. पण आज मात्र मला बोलताना एकतर भारावून आलंय, मला काय बोलावं याची भीती वाटते. ह्याचं कारण माझ्या बायकोची भीती वाटते म्हणून मी बोलत नाही असं नाही. तर वर्तमानपत्र लिहितील की ती कधीच सभेत नव्हती, पहिल्यांदा होती म्हणून मुंडे घाबरले. तर ते खरं नाही, कारण काय बोलावं असा प्रश्न मला पहिल्यांदाच पडलेला. कारण मी वाढदिवस कधीच केला नाही आणि 61 साजरी करायची कल्पना आली तेव्हा मी काही त्याला तयार नव्हतो. कारण मला